अन्यंग हाशिम निक्का. नमस्कार, मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिकमध्ये बघा, आजचा जो आपला धडा आहे तो कितवा धडा आपण सुरू करत आहोत? 11वा धडा सुरू करत आहोत. धड्याचं नाव काय आहे? खॉगी खिम सनसेंगनिम थेक इमनिक्का. तर या धड्याचा अर्थ काय होतो? धड्याच्या नावाचा अर्थ काय आहे या ठिकाणी बघा. खॉगी म्हणजे काय तर दिस, खिम हे काय आहे? नाव आहे. सनसेंगनिम म्हणजे काय तर टीचर, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि थेक, थेक म्हणजे काय तर या ठिकाणी घर. तर आतापर्यंत बघा आपण काय बघितलं होतं? जीप. जीप म्हणजे काय तर घर, परंतु या ठिकाणी इथे काय आलेला आहे? नवीन शब्द थेक इमनिक्का, घर आहे का. ओके, तर ह्याचा अर्थ काय आहे की हे खिम सॉंगसेंगनिम म्हणजे काय तर खिम टीचरचं घर आहे का. तर म्हणजे काय तर हे आपण इकडे चित्र काय दिलेलं आहे? फोनवर बोलण्याचं. आपण या धड्यामध्ये काय बघणार आहोत तर फोनवर बोलताना कसं एकमेकांशी बोलायचं ते बघणार आहोत. परंतु धडा वाचायच्या अगोदर मला सांगायचं आहे की आपण आतापर्यंत बघा 1 ते 10 धडे बघितले आहेत, परंतु हे जे 1 ते 10 धडे होते त्याच्यामधलं जे ग्रामर पार्ट आलेलं होतं ते ऑलरेडी आपण डिटेलमध्ये शिकलेलो होतो. त्याच्यामुळे हे 1 ते 10 धडे शिकण्यासाठी तुम्हाला थोडेसे सोपे गेले असतील किंवा कॉम्प्लिकेटेड वाटले नसतील. परंतु आता 11व्या धड्यापासून काय होणार आहे तर इथे ॲडव्हान्स लेवलचं ग्रामर स्टार्ट होणार आहे आणि जे की आपण अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती स्टार्ट केलेलं नाही आहे डिटेलमध्ये शिकवण्यासाठी. सो ह्या धड्यामध्ये इथून पुढे काय होणार आहे की आपले लेक्चर्स थोडे मोठे मोठे होतील किंवा हा जो एक धडा आहे ना तो 2 लेक्चरमध्ये डिवाइड करण्यात येईल. कारण की जे ग्रामर पॅटर्न आहे ते तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे आणि ते समजवण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 20 ते 30 मिनिटं तरी एक्स्ट्रा हवेत ग्रामर शिकवण्यासाठी धड्या सोडून. तर त्यामुळे ते थोडेसे लेंदी होणार आहेत. जर कोणी सिरियस असेल, जर कोण सिरियसली शिकणारं असेल तरच त्यांनी इकडनं पुढे शिकावं, कारण की मग पुढे त्यांना खूप कॉम्प्लिकेटेड वाटेल. कारण की धड्यामध्ये इतके ग्रामर्स येतील, वेगवेगळे पॅटर्न येणार आहेत, तर ते वेगवेगळे पॅटर्न एकत्र शिकवलं तर तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. त्याच्यासाठी तुम्हाला सतत प्रॅक्टिस करणं गरजेची आहे किंवा नोट्स काढणं गरजेचं आहे. ते प्रश्न उत्तरं जे आहेत ती सोडवणं गरजेचं आहे. फक्त व्हिडिओ बघून कोरियन येईल अशी जर कोणी आशा बाळगत असेल तर ते शक्य नाही आहे. तुम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. सो आजचा जो धडा आहे ना त्या धड्यामध्ये बघा 4 पार्ट आहेत मेन म्हणजे. तर हा जो धडा आहे त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? भविष्यकाळ. तर भविष्यकाळ जे आहे ते आपण ऑलरेडी ग्रामर पार्टमध्ये शिकलेलो आहे, त्याच्यामुळे हे जरा तुम्हाला सोपं जाईल शिकण्यासाठी. परंतु दुसरं जे आहे ते ह्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर हॉनोरॉफिक नाऊन. हॉनोरॉफिक नाऊन. तर हॉनोरॉफिक नाऊन म्हणजे काय तर या ठिकाणी बघा चीप. चीप म्हणजे काय? घर. परंतु घराला या ठिकाणी हॉनोरॉफिक एक वेगळा शब्द आहे थेक. जसं की मराठीमध्ये घराला हॉनोरॉफिक शब्द काय आहे? आवाज. तर आता आपण आवाज जे आहे ते रोजच्या जीवनामध्ये वापरतो का? नाही वापरत. तर आपण हे कुठे वापरतो तर प्रोफेशनली कुठे बोलायचं असेल तर प्रोफेशनली म्हणजे ऑफिस वगैरे असं नाही. तर तुम्ही जर कधी कोर्टाची भाषा बघितली असेल किंवा तुम्ही नगरपालिकेत वगैरे जात असाल तर त्यांच्यामध्ये बघा त्यांचे जे काही रूल किंवा नियम असतात, अधिवेशन जे काही असतं त्याच्यामध्ये जे लिहिलेलं असतं ना त्याच्यामध्ये बघा घर नाही लिहित, ते लोक आवाज लिहितात. ओके, तर ती प्रॉपर त्या लोकांनी एक हॉनोरॉफिक शब्द जे आहेत ते वापरून ते लोक तिथे लिहित असतात. किंवा लेटरमध्ये सुद्धा जे पत्रव्यवहार जे होत होते अगोदरचे त्याच्यामध्ये सुद्धा काय होत होतं तर हे हॉनोरॉफिक शब्द अगोदर खूप वापरले जात होते, परंतु आता हे शब्द वापरले जात नाहीत. परंतु तरी सुद्धा कोरियामध्ये सुद्धा हे जे शब्द आहेत ते प्रोफेशनली म्हणजे कधी तर आपल्यापेक्षा कोणी मोठं आहे किंवा अनोळखी आहे की जे आपल्याला ओळखत नाही त्यांच्यासोबत बोलताना काय वापरले जातात तर हे शब्द वापरले जातात कोरियामध्ये. त्याच्यामुळे ह्या शब्दांचं सुद्धा तुम्हाला नॉलेज असणं, माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर ते आपण शिकणार आहोत. तर सगळ्याच शब्दांचे हॉनोरॉफिक नाऊन नाही आहेत किंवा हॉनोरॉफिक सगळेच शब्द नाही आहेत की बाबा घराला हे म्हणतात तर विंडोला काहीतरी वेगळं म्हणत असतील, डोअरला काहीतरी वेगळं म्हणत असतील,
असं काही नाही आहे. तर काही शब्द आहेत जी आपण डिटेलमध्ये शिकू. इकडे तर मी तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत, परंतु सगळेच नाही आहेत आणि सगळ्याच शब्दांना तुम्हाला ऑनरॉफिक बोलायची गरजसुद्धा नाही आहे. आता या ठिकाणी देखच्या ऐवजी तुम्ही चीप वापरू शकता, काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तुम्हाला फोनवरून कोण असं बोलणार नाही आहे की समोरचा जो आहे तो अनपढ आहे किंवा बेशिस्त आहे, असं काही बोलणार नाही आहे. परंतु तुम्हाला ह्या गोष्टींचं या शब्दांची माहिती असणं गरजेचं आहे, कारण की समोरून जर कोणी म्हटलं तर त्याचा अर्थ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण काय शिकणार आहोत, तर हॉनोरॉफिक नाऊन जसे असतात तसेच हॉनोरॉफिक वर्ब सुद्धा असतात. तर आपल्याला माहिती आहे, आपण आतापर्यंत बघा शी किंवा शी हे लावून आपण काय करत होतो, वर्ब हॉनोरॉफिक बनवत होतो. म्हणजे जसं आपण आहेचं काय करायचो, आहेत का. ओके. आहेचं काय करायचो, आहेत का. तर त लावून आपण काय करायचो, हॉनोरॉफिक बनवायचो. तर परंतु काही जे वर्ब आहेत त्याला काय आहे, स्पेसिफिक हॉनोरॉफिक शब्द वेगळेच आहेत. जसं की मराठीमध्ये बघा, आपण जेव्हा एखादा जात असेल तर आपण त्याला असं नाही विचारत जाताय का, कारण की असं विचारलं तर ते काय होतं, रूड फील होतं. ओके. आपण त्याला काय विचारतो, निघताय का, निघालात का, कधी निघणार आहात. तर हे काही असे जे शब्द आहेत ते काय आहेत, स्पेसिफिक आहेत का. तर काही वेळेला असे जे शब्द असतात ते जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो त्यावेळेला समोरच्याला रूड फील करू शकतात किंवा रूड वाटू शकतात. त्याच्यामुळे त्याच्याऐवजी आपण काय करतो, अजून पोलाईट असे शब्द असतील तर ते त्याच्याऐवजी वापरतो. तो त्याच पद्धतीने कोरियनमध्ये सुद्धा असे वर्ब आहेत, ते आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर एगे हे पार्टिकल जे आहे ते नवीन आलेलं आहे या ठिकाणी. तर ह्या पार्टिकलचा अभ्यास आपण आतापर्यंत केला नव्हता आणि हे थोडंसं इंटरमिडिएट ग्रामर आहे. तर ह्याचा अभ्यास आपण काय करणार आहोत, ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर म्हणून मी सांगते आहे की जर ह्याच्या पुढे जर तुम्ही सिरियस शिकणारे आहात तरच तुम्ही ह्याच्या पुढचे व्हिडिओ बघा. आता यानंतर बघा आपण धडा बघूया. तर या धड्यामध्ये फोनवर कसं म्हणायचं आहे ते शिकवलेलं आहे. परंतु हा धडा वाचायच्या अगोदर आपण काय करूया, तर इकडे जे अर्थ दिलेले आहेत ना ते अर्थ बघून घेऊया. म्हणजे धडा वाचताना तुम्हाला थोडंसं समजेल की काय म्हटलं आहे धड्यामध्ये. ओके. तर या ठिकाणी बघा, खॉगी. खॉगी म्हणजे काय, तर देअर किंवा दॅट प्लेस. ओके. तर आतापर्यंत बघा आपण काय बघत होतो, तर इगॉत, खगॉत किंवा छगॉत. तर हे आपण कधी वापरायचो, तर एखादी वस्तू त्याबद्दल जर आपल्याला म्हणायचं असेल, एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला ज्या वेळेला म्हणायचं असेल की हे काय आहे, हे पेन आहे का, हा कप आहे का, हे टीव्ही आहे का, तर एखाद्या वस्तूबाबत आपण विचारायचो त्यावेळेला आपण काय वापरायचो, हे इगॉत, खगॉत किंवा छगॉत. परंतु एखाद्या प्लेसबद्दल विचारायचं असेल त्यावेळेला आपण काय विचारतो, यॉगी, छॉगी आणि खॉगी. ओके. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जर प्लेस बद्दल विचारायचं असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे, यॉगी, खॉगी किंवा छॉगी. आणि जर वस्तूंबद्दल विचारायचं असेल तर आपण काय वापरायचो, इगॉत, खगॉत आणि छगॉत. ओके. त्यानंतर थेक म्हणजे काय, तर होम. त्याच्यानंतर योबोसेयो. योबोसेयो म्हणजे काय, तर हॅलो. आता जेव्हा आपण फोन उचलतो त्यावेळेला आपण हॅलो बोलतो, परंतु कोरियनमध्ये काय बोलतात, योबोसेयो. ओके. परंतु जेव्हा आपण एकमेकांना भेटतो त्यावेळेला मात्र आपण काय बोलतो, अन्योंग. परंतु ज्या वेळेला आपण फोनवर बोलतो सूत्र आपल्याला काय बोलायचं आहे, योबोसेयो. त्याच्यानंतर आजुमॉनी. आजुमॉनी म्हणजे काय, तर आंट किंवा काकी. आपण मराठीमध्ये सगळ्यांनाच काकी बोलतो, आंटी. ओके. त्याच्यानंतर खरात्ता. खरात्तो म्हणजे काय, इट इज सो. बट ॲक्च्युली ह्याचा इथे अर्थ काय होणार आहे, राईट किंवा करेक्ट. राईट किंवा करेक्ट. का, कारण की खरात्ता हे कधी वापरतात, जसं आता मी समजा विचारलं की नीता हे तुझं घर, नीता हे घर आहे का, तर हो हे घर आहे. हे नीताचं घर आहे का, हो हे नीताचं घर आहे. ओके. तर आपण समजा आपल्याला कोणी फोनवर विचारलं की हे नीताचं घर आहे का, तर आपण काय बोलणार, हो बरोबर, हो करेक्ट. इंग्लिशमध्ये काय बोलणार, येस इट इज. ओके. तर आपण काय बोलणार, हो हे नीताचं घर आहे, करेक्ट, राईट. ओके. तर त्याचा अर्थ हा होतो आहे. त्याच्यानंतर शिल्ले जिमान. आता शिल्ले जिमान म्हणजे काय, तर हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, शिल्ले जिमान. तर या ठिकाणी बघा, शिल्ले म्हणजे काय, एक्सक्यूज. ओके.
आणि जिमान म्हणजे काय तर बट. म्हणजे शिल्ले म्हणजे काय माहिती आहे का, की आपण मराठीमध्ये बघा बोलतो माफ करा परंतु मला इथे इथे जायचं आहे, मला हा ॲड्रेस भेटत नाही आहे, तर तुम्ही मला सांगाल का. म्हणजे काय तर समोरच्याला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपण समोरच्याला काहीतरी त्रास देतोय. ओके, तर शिल्ले म्हणजे काय तर बॉदर करणं, समोरच्याला बॉदर करणं, परंतु आपल्याकडे त्याच्या मागे काहीतरी कारण आहे की मी तुला का त्रास देतोय, म्हणून ह्याच्या ठिकाणी काय लावलेलं आहे जिमान, शिल्ले जिमान. परंतु पुढे जे काही तुमचे प्रॉब्लेम असेल ते तुम्ही त्यांना सांगू शकता. जी काही तुमची अडचण असेल, तुम्हाला रस्ता विचारायचा आहे, फोन नंबर विचारायचा आहे, नाव विचारायचं आहे, जे काही असेल ते. ओके, तर हे झालं शिल्ले जिमान. त्यानंतर नुगू. नुगू म्हणजे काय तर हू. सेयो हे काय आहे सेंटेन्स एंडिंग. आपल्याला माहिती आहे आपण खायोच्या ऐवजी काय वापरायचो खा से यो. तर खासेयो म्हणजे काय तर हॉनोरॉफिक. ओके, मग सेयो ही कसली आहे हॉनोरॉफिक सेंटेन्स एंडिंग. त्यानंतर ऐ. ऐ म्हणजे काय तर ऑफ. तर या ठिकाणी बघा याचा अर्थ सांगायला गेलं तर काय आहे एफोस्टॉफी एस. एफोस्टॉफी एस म्हणजे काय, जर मला सांगायचं असेल की नीताचे घर तर मी कसं म्हणेल नीताज हाऊस. ओके, पण हेच जर मला कोरियामध्ये म्हणायचं असेल तर मी कसं म्हणेल नीता ए. काय नीता ए छिब. ओके, इमनिदा. तर हे जे ऐ आहे ना हे लिहिलेलं आहे ऐ, परंतु वाचताना ते लोक काय वाचतात ए. वाचताना याचा उच्चार काय होतो ए. म्हणून इथे कसं लिहिणार नीताए छे बिमनिदा. काय झालं नीताचे घर आहे. ओके, तर असा याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर खेशिदा. खेशिदा हे काय आहे टू बी एक्झिस्ट. तर आतापर्यंत आपण बघा काय बघितलेलं इत्ता. तर इत्ता म्हणजे काय होतं टू बी किंवा टू एक्झिस्ट किंवा असणे. ओके, तर इत्ताचं खेशिदा हे काय आहे हॉनोरॉफिक वर्ब आहे. खेशिदा हे काय आहे हॉनोरॉफिक वर्ब आहे, जे की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की आपल्याला हॉनोरॉफिक नाऊन आणि हॉनोरॉफिक वर्ब या धड्यामध्ये आलेले आहेत. तर ते आपण पुढे शिकणार आहोत. इथे फक्त मी तुम्हाला अर्थ सांगते की इत्ताचा अर्थ काय आहे खेशिदा. त्याच्यानंतर पुढे काय आहे छिगम. छिगम म्हणजे काय तर नाव. त्याच्यानंतर आन म्हणजे काय नॉट. आतापर्यंत आपण नकारार्थी शब्द किंवा नकारार्थी वाक्य बघत होतो त्यावेळेला आपण वर्बच्या स्टेमच्या पुढे काय लावत होतो जी लावत होतो. ओके, मग आपला काय होत होता नकारार्थी वाक्य बनत होता. आता आपण काय शिकणार आहोत आन म्हणजे काय तर आन वापरून नकारार्थी वाक्य कशी बनवायची ते या धड्यामध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आ. आ म्हणजे काय ॲक्च्युली इकडे तर आ असा काही शब्द नाही आहे ॲक्च्युली. इकडे ह्याचा अर्थ होतो ओ. जसं की आपल्याला कोणी असं म्हटलं ना की अरे ती प्रेग्नेंट आहे, ओ मला माहीत नव्हतं, अच्छा मला माहीत नव्हतं, आपण ह्या पद्धतीने बोलतो की नाही त्याच पद्धतीने दॅट इज आ. कोरियनमध्ये सुद्धा सेमच बोलतात. प्रत्येक लँग्वेजमध्ये मला वाटतं की हेच एक एक्सप्रेशन असेल आ म्हणून. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहिती पडली असेल किंवा समोरच्याला सांगायचं असेल की ओ असं झालं का किंवा हां मला कळलं म्हणून. ओके, त्याच्यानंतर खऱ्याम्यॉन. खराम्यॉन. खराम्यॉन म्हणजे काय तर देन किंवा नंतर. त्याच्यानंतर आहे दाशी. दाशी म्हणजे काय तर अगेन. आणि नंतर जॉनवा हादा म्हणजे काय तर फोन लावणे. ओके, टू मेक अ फोन कॉल. नंतर खेत. तर खेत म्हणजे काय इकडे दिलेलं आहे इंटेन्शनल एंडिंग, परंतु खेत हे काय आहे भविष्यकाळ आहे जे की आपण शिकलेलो आहोत. ओके, त्याच्यानंतर अन्योंगी. अन्योंगी म्हणजे काय तर इन पीस किंवा नीट राहा, नीट छान गुड ह्या पद्धतीमध्ये. ओके, तर हे कधी वापरतात तर आपण बघा ज्या वेळेला आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला तुम्ही समजा एखाद्याला भेटताय तर तुम्ही काय करता अन्योंग हासेयो. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही काय करता भेटता. जेव्हा भेटता तेव्हा तुम्ही काय बोलता अन्योंग हासेयो. परंतु ज्या वेळेला तुम्ही बाय बोलता त्यावेळेला तुम्ही कोरियनमध्ये बघितलं असेल अन्योंग ही खासेयो आणि अन्योंग ही खेसेयो बोलतात. तर असं का म्हणतात तर खासेयो म्हणजे काय
तर सेयो हे सेंटेन्स एंडिंग आहे हॉनोरॉफिक, आणि खा म्हणजे काय तर जाणे, म्हणजे काय तर नीट जा किंवा सावकाश जा, चांगल्या पद्धतीने जा. ओके. आणि खेसेयो म्हणजे काय तर असणे किंवा राहणे. ओके. टू बी किंवा एक्झिस्ट. आताच आपण बघितलं इत्ताचं काय आहे खेसेयो, एक्झिस्ट किंवा टू बी. तर या ठिकाणी इथे काय राहणार आहे नीट राहा. ओके. किंवा नीट थांबा किंवा नीट काळजी घ्या किंवा नीट स्टे करा. ओके. तर या पद्धतीने कोरियनमध्ये काय करतात तर बाय करण्याची पद्धत आहे की जर आता तुम्ही जर त्या ठिकाणी थांबत असाल आणि समोरचा जात असेल तर तुम्ही त्याला काय सांगाल की खासेयो, अन्यंग ही खासेयो, नीट जा. परंतु जर तुम्ही जात असाल आणि समोरचा थांबला असेल तर तुम्ही त्याला कसं सांगाल की नीट राहावा, सावकाश असं नाही, नीट राहावा, काळजी घ्या. ओके. त्यावेळेला तुम्ही काय सांगाल अन्यंगी खेसेयो. तर या पद्धतीने कोरियनमध्ये बाय करण्याची पद्धत आहे. आणि हे जे शब्द आहेत ते काय आहे हॉनोरॉफिक शब्द आहेत. त्याच्यानंतर इकडे स्टारच्या पुढे जे दिलेलं आहे एगे, एगे हे काय आहे पार्टिकल आहे जे की आपण पुढे बघणार आहोत, डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर नुगा, नुगा म्हणजे हू, आणि खरेयो, खरेयो म्हणजे काय तर खराताचं काय आहे हे प्रेझेंट टेन्स आहे. आणि इथे लक्ष द्या हे जे आहे ते काय आहे इररेग्युलर वर्ब आहे. खराता, खराता जे आहे ते काय आहे इररेग्युलर वर्ब आहे. इररेग्युलर वर्ब आपले आत्ताच शिकवून झालेले आहेत. जस्ट मला वाटतं 2 आठवड्यापूर्वीच व्हिडिओ आला असेल तर तुम्ही तो बघू शकता. तर त्या ठिकाणी बघा इररेग्युलर वर्बमध्ये हचा रूल काय सांगतो की जर ह असेल पाचीमध्ये तर तो आपण काढायचा आहे आणि अगोदरचं जे वॉवल आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे ई ॲड करायचं आहे. म्हणून या ठिकाणी बघा काय झालेलं आहे ई ॲड करून नंतर ऑ लिहिलं आपण. मग काय झालं ए खरे यो, खरेयो. ओके. तर ह्या पद्धतीने आपण इररेग्युलर वर्बची पण इथे प्रॅक्टिस झाली आहे. तर इररेग्युलर वर्ब तुम्ही डिटेलमध्ये शिकून घ्या, याच्यामध्ये मी नाही शिकवणार. तर हे झाले आपले अर्थ बघून. आता आपण काय करणार आहोत तर धडा वाचून घेणार आहोत. तर हे मी अगोदर सगळं पुसून घेते. तर आपण काय करूया या ठिकाणी धडा वाचून घेऊया. विल्सन, या ठिकाणी बघा हा जो मुलगा आहे तो कोण आहे विल्सन, आणि ह्या ज्या आहेत त्या कोण आहेत आजुमॉनी. तर आजुमॉनी म्हणजे काय तर आंटी आपण बघितलं आहे. तर या ठिकाणी बघा आपण पहिला धडा वाचून घेऊया. 여보세요. 거기 김 선생님 댁입니까? 네, 그렇습니다. 실례지만 누구세요? 저는 윌슨입니다. 김 선생님의 친구입니다. 선생님 계십니까? 아니요, 지금 안 계세요. 아, 그러면 다시 전화하겠습니다. 안녕히 계세요. आता या ठिकाणी बघा पहिलं तर आपल्याला कळले असेल, पहिली 2 वाक्य सोपी आहेत. 여보세요, 여보세요 म्हणजे काय तर आपल्याला काय करायचं आहे हॅलो. ओके. 거기 김 선생님 댁입니까? तर 거기 म्हणजे काय तर दिस, किम टीचर, सनसेंगनिम काय आहे टीचरचे घर आहे का. तर आपल्याला माहिती आहे की इथे देख का वापरलाय. मी तुम्हाला सांगितलं की हॉनोरॉफिक शब्द आहे घराचा. आता ह्यांनी विल्सननी इकडे देख का वापरला, घर का नाही वापरलं का, कारण की फोनवर जेव्हा बोलतोय तो तेव्हा त्याला माहिती नाहीये की समोर कोण आहे, समोर अनोळखी व्यक्ती आहे. तर समोरची व्यक्ती जर ओळखीची असेल त्यावेळेला आपण काय करतो यो सेंटेन्स एंडिंगनी बोलू शकतो किंवा नॉर्मली असंही तुम्ही बोलू शकता. परंतु जर तुम्हाला जास्त असं वाटत असेल की तुम्ही खूपच सभ्य आहात, नॉर्मली जसं मुलं दाखवतात की मी खूप छान आहे, मी खूप चांगला आहे, माझ्यावरती खूप चांगले संस्कार घडले आहेत, तर त्यावेळेला ते काय करतात मोठ्यांना खूप आदरतेने किंवा मान देतात, सन्मान देतात. तर त्याच पद्धतीने तुम्हाला जर मान सन्मान द्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता तर ही जी लँग्वेज आहे निदा लँग्वेज किंवा शी वाली जे हॉनोरॉफिक शब्द आहेत ते वापरून काय करू शकता तुम्ही समोरच्याला दाखवू शकता की
तुम्ही किती समोरच्याला मान देताय किंवा तुम्ही किती मॅनर्सनी वागता आहेत ते. ओके, तर या ठिकाणी ते काय विचारतायत, विल्सन काय विचारतोय की हे किम टीचरचे घर आहे का. तर ह्या ज्या आजूमनी आहेत म्हणजे आंटी ज्या आहेत त्या काय सांगतायत, ने खरात समनिदा. आता या ठिकाणी बघा ह्यांनी खरात समनिदा का वापरलेला आहे, कारण की इकडे त्यांना सुद्धा नाही माहिती की समोरचं जे आहे ते कोण आहे ते. ओके, त्याच्यामुळे त्यांनी इथे निदा एंडिंग वापरलेली आहे. परंतु पुढे बघा ह्यांनी इकडे यो एंडिंग वापरलेली आहे, परंतु ती यो डायरेक्ट नाही वापरली आहे. तर ती कशी वापरलेली आहे, से यो, म्हणजे हॉनरॉफिक, म्हणजे आदरार्थीच आहे, म्हणजे मी तुम्हाला आदर देऊनच बोलते आहे हे ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. ओके, तर या ठिकाणी बघा शिल्लेजिमान म्हणजे काय, शिल्लेजिमान म्हणजे काय, एक्सक्यूज मी. नुगुसेयो म्हणजे कोण आहात, आपण कोण आहात असं तिथे विचारलं आहे. तर विल्सन काय सांगतोय की छॉनन विल्सन इमनिदा. तर हे सोपं आहे वाक्य आपल्यासाठी की मी काय आहे, विल्सन आहे, आणि मी कोण आहे तर किम सॉनसेंग नीमे छिंगू इमनिदा. आता या ठिकाणी बघा ए लागलेला आहे, ऐ. ऐ म्हणजे काय तर एफोस्ट्रॉफी एस. तर मी कोण आहे तर जे किम सॉनसेंग निम आहे त्यांचा कोण आहे, मित्र आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, सॉनसेंग निम खेशिम निक्का. तर खे म्हणजे काय तर असणे, इत्ताचा काय आहे हा हॉनरॉफिक शब्द आहे. ओके, तर खेशिमनिका आहेत का, सॉनसेंग निम आहेत का. तर आजुमानी काय सांगतायत की आनियो छिगम म्हणजे काय नाव, आता आन खेसेयो म्हणजे नाही आहेत. आन म्हणजे काय, इकडे काय झालं नकारार्थी वाक्य झालेलं आहे. तर ते आपण पुढे शिकूया कसं आहे सगळं ते, पण इथे फक्त आपण धडा वाचून घेऊया. आनियो छिगम आन खेसेयो म्हणजे काय तर आनियो नाही, आत्ता नाही आहेत. ओके, खरम्यन मग किंवा नंतर, आपण जसं मराठीमध्ये बोलतो मग. ओके, परंतु इथे मग नाही लिहिणार, आपण काय बोलणार ओके नंतर. दाशी छानवा हा खेत समनिदा म्हणजे काय नंतर. दाशी म्हणजे काय तर अगेन, परत फोन करेल. ओके, विल. या ठिकाणी बघा इथे खेत म्हणजे काय आहे, विल. भविष्यकाळी इकडे काय आलेलं आहे, वाक्य आलेलं आहे. तर विल्सन काय बोलतोय, खरम्यान दाशी जोनवा हा खेत समनिदा आणि अंगी खेसेयो म्हणजे काय. तर या वेळेला बघा ज्या वेळेला तुम्ही दोघं समोरासमोर उभे असता आणि तुम्ही जर एक जात असेल आणि दुसरा जो आहे तो थांबत असेल, तो जो जाणारा आहे तो काय सांगेल थांबणाऱ्याला की खेसेयो म्हणजे थांबलाय तो, खेसेयो नीट राहा. आणि हा जो थांबलाय तो जाणाऱ्याला काय सांगेल की खासेयो नीट जा. परंतु फोनवर बोलताय तुम्ही, तर फोनवर तुम्ही दोघंही घरातच राहणार आहात, तुम्ही काय कुठे जाणार आहात का नाही. तर दोघंही एकमेकांना काय बोलणार, अन्योंगी खेसेयो म्हणजे स्टे वेल, नीट राहा. ओके, आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, धडा वाचून घेतलेला आहे, त्याचा अर्थ समजून घेतलेला आहे. आता आपण काय करूया, एक एक पॉइंट जे आहेत पुढे ग्रामरचे ते नीट लक्ष देऊन शिकूया. तर या ठिकाणी बघा पुढे काय आहे तर फारम. फारम म्हणजे काय तर प्रोनाउन्सिएशन. हे पाचचिमचे रूल आहेत जे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपलं स्टार्ट होतं आहे मूनबॉप. मूनबॉप म्हणजे काय तर ग्रामर. तर पहिलं जे ग्रामर आहे ते कशावरती दिलेलं आहे तर ऐ. ऐ म्हणजे काय तर एफोस्ट्रॉफी एस. एफोस्ट्रॉफी एस म्हणजे काय तर मराठीमध्ये ची किंवा चे, जसं की स्नेहाज हाऊस. तर या ठिकाणी आहे ना नाऊन असलं पाहिजे, वर्ब नसलं पाहिजे, नाऊन असलं पाहिजे. ओके, हे लक्षात असू द्या. स्नेहाज हाऊस म्हणजे काय तर स्नेहाचे घर, स्नेहाचा पंखा, स्नेहाची वही. तर चे चा ची जे आहे ना ते काय आहेत आपले एफोस्ट्रॉफी एस आहेत. ओके, तसंच कोरियनमध्ये काय आहे ऐ, परंतु ते ऐ जे आहे ते बोलताना काय उच्चार करतात
ए उच्चार करतात. ओके, तर या ठिकाणी बघा किमयोंग सुक शिये छिंगू म्हणजे काय, तर किमयोंग सुकचा मित्र. त्याच्यानंतर किमयोंग सुकशी छिंगू, तर तुम्ही इथे जर ऐ नाही लावला तरी सुद्धा चालतो. म्हणजे कोरियनमध्ये तिन्ही पद्धतीने, एकतर शिये फक्त शी, किंवा डायरेक्टली शी काढून काय करतात फक्त ऐ लावतात. तर तिन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. पण माझ्या मते तुम्ही जोपर्यंत पूर्ण शिकत नाही तोपर्यंत एखाद्या नावाच्या पाठी शी आणि त्याच्यानंतर ऐ हे लावूनच प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला जास्त सोपं जाईल आणि एकदा तुमची प्रॅक्टिस झाली, तुम्ही फ्लुएंट झालात की तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणाशी शी मध्ये बोलायचं आहे, कोणाकडे ऐ तुम्ही ड्रॉप करू शकता, कोणाकडे शी तुम्ही ड्रॉप करू शकता. ओके, कारण की आता या ठिकाणी बघा छॉल्सू सनसेंगनिम, तर छॉल्सू सनसेंगनिम या ठिकाणी तुम्हाला समजतच नाही आहे की हे टीचरचं नाव आहे की छॉल्सूची टीचर आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तर हे जे शी आहे ते तर तुम्ही लावाच आणि त्याच्यानंतर ऐ सुद्धा तुम्ही लावा, ते तुम्ही ड्रॉप करू नका. आणि हे वाचताना कसं वाचायचं आहे, तर ए वाचायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इकडे बघा नाई चेक. आता नाई चेक म्हणजे काय, तर माझे बुक. ओके, तर या ठिकाणी बघा ना प्लस ऐ म्हणजे काय, तर माझे. आतापर्यंत आपण काय बघत होतो, ने किंवा छे, माय बुक म्हणजे काय, तर छे किंवा ने. ओके, तर हे जे आहे ना ते ह्यापासूनच आलेलं आहे, ना प्लस ऐ पासून, किंवा जॉ प्लस ऐ पासून, जॉ ए म्हणजे ह्याचं काय झालं जे. ओके, तर हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढे काय आहे, तर नुगू. आता या ठिकाणी बघा नुगू म्हणजे इकडे वू आहे आणि नुगा म्हणजे सुद्धा हू आहे. तर हे जे हू आहे ना ते ॲक्च्युली हू नाही आहे, हे काय आहे हुम. म्हणजे काय, तर इकडे कोण जे आहे ते काय आहे आपलं कर्म आहे आणि इकडे मात्र कोण जे आहे ते आपलं काय आहे कर्ता आहे किंवा सब्जेक्ट आहे. ओके, म्हणजेच काय, तर या ठिकाणी इकडे बघा जर मी असं लिहिलं की कोणाला भेटले, तर कोणाला भेटले, काय काहीतरी भेटलंय, पण कोणाला भेटले आहे, तर समजा इकडे मी नाव देते नीता, नीताला भेटले. मग कोण भेटले, तर स्नेहा नीताला भेटली. ओके, आलं लक्षात. म्हणजे ह्या ठिकाणी स्नेहा काय आहे सब्जेक्ट आहे आणि नीता काय आहे तर कर्म आहे. परंतु जर या ठिकाणी इथे मी असं लिहिलं की कोण भेटले, तर स्नेहा भेटली. ओके, स्नेहा भेटली. तर ह्या ठिकाणी स्नेहा कोणाला तरी भेटलेली आहे, तर कर्म इथे कोणीतरी दुसरं आहे, स्नेहा काय आहे कर्ता आहे, म्हणून इकडे स्नेहाला काय येणार आहे नुगा लागणार आहे आणि या ठिकाणी नीताला नुगू लागणार आहे. आलं लक्षात. तर कोणाला आणि कोण मध्ये काय फरक आहे ते कळलं का, की ज्या वेळेला वाक्यामध्ये कोण हे कर्म असेल त्यावेळेला त्याच्या पुढे काय लावायचं आहे नुगू. कोण म्हणजे काय तर नुगू. आणि ज्या वेळेला वाक्यामध्ये कोण हे कर्ता असेल त्यावेळेला काय लावायचं आहे नुगा. ओके, तर हे दोनच फरक इकडे मेन आहेत. तर आता या ठिकाणी बघा वाक्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओनल नुगुरल मान्नात समनिक्का, तर आज कोणाला भेटले नुगुरल. आता या ठिकाणी इकडे बघा ऑब्जेक्ट पार्टिकल आलेला आहे. काय आलेला आहे ऑब्जेक्ट पार्टिकल आणि ह्याच्यामध्ये बघा गा हे ऑलरेडी सब्जेक्ट पार्टिकल ह्याच्यात आलेलंच आहे. ओके, तर कोणाला तर छिंगू. काय लिहिलेलं आहे इकडे इगॉसन नुगुए छेक इमनिक्का. तर इगॉसन म्हणजे काय तर ही छेक म्हणजे काय पुस्तक. हे पुस्तक कोणाचे आहे नुगुए. कोणाचे म्हणजे हे जे पुस्तक आहे ते कोणाचे आहे, तर इथे आपण कोणाला तरी विचारतोय ना की कोणाचे आहे हे पुस्तक, किंवा कोणीतरी विचारतंय की इगॉसन नुगुए छेक इमनिक्का. असं तर नाही आहे की मी स्वतःचं पुस्तक कोणाचं आहे असं विचारते. इथे कोणीतरी तिसरा आहे जो विचारतोय की हे बुक कोणाचे आहे. ओके, त्यावेळेला इथे काय लागेल नुगुए. त्याच्यानंतर इकडे बघा ई हाक्सेंगन नुगु इमनिका. हा जो स्टुडंट आहे तो कोण आहे, तर ऑफकोर्स कोण स्टुडंट आहे हे तिसरं कोणीतरी विचारतं आहे, म्हणजे इकडे काय लागलं नुगू लागलं. त्याच्यानंतर शिल्ले जिमान नुगू सेयो.
तर एक्सक्यूज मी कोण आहात, तर हे कोणतरी विचारते, म्हणजे समजा मी समोरच्याला विचारते की शिल्लेजी नुगू सेयो, तर ह्या ठिकाणी काय आलेलं आहे, नुगू आलेलं आहे, कारण की आपण समोरच्याला विचारतोय, समोरच्याला दर्शवतोय कोण असं. ओके. त्याच्यानंतर नुगू एगे छानवा हेसयो, तर नुगू एगे काय झालं, आता या ठिकाणी बघा एगे जे आहे ना हे पार्टिकल आहे, हे कधी लागतं, एगे म्हणजे काय तर टू किंवा ला, मराठीमध्ये ला, कोणाला, कोणाला फोन, हू डिड यू कॉल, कोणाला कॉल लावला. ओके. जॉनवा म्हणजे काय तर फोन, जॉनवा आत्ता म्हणजे काय तर फोन लावणे. ओके. तर जॉनवा हेसयो, कोणाला फोन लावला, तर कोणाला लावला तर छिंगूला लावला, मग छिंगू एगे जॉनवा हेसयो. तर हे काय आहे एगे, ज्याचा अभ्यास आपण सगळं ग्रामर पाठ झाल्यानंतर बघणार आहोत की एगे कसं वापरायचं ते. एगे म्हणजे काय तर टू. ओके. पण हा टू कसला आहे तर तो कधी लागतो, फक्त पर्सन किंवा ॲनिमल, म्हणजे जे सजीव आहेत ना त्यांच्या पुढे काय लागतो, टू लागतो. जसं की आता आपण बघा काय करत होतो, ए हे पार्टिकल लागवत होतो जेव्हा गोइंग टू स्कूल. ओके. ए हे पार्टिकल लागत होतो, परंतु आपण जेव्हा मला हे सांगायचं असेल की मी पर्सनचं सांगायचं असेल, जसं की आय एम कॉलिंग टू समवन, तर टू समवन म्हणजे या ठिकाणी इथे कोण येणार आहे तर नाऊन येणार आहे, परंतु नाऊन हे कोण असलं पाहिजे, पर्सन किंवा ॲनिमल. ओके. थिंग्स इथे नसल्या पाहिजेत. ओके. तर इथे पर्सन किंवा ॲनिमल, मग इथे टूच्या पुढे, इथे पर्सन आणि ॲनिमलच्या पुढे काय लागेल, एगे लागेल. तर हे डिटेलमध्ये मी तुम्हाला नंतर शिकवेल ग्रामर पार्टमध्ये, तेव्हा तुम्हाला कळेल. आता इथे स्किप करा, फक्त एवढंच करा की एगे जे आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, ला. कोणाला फोन केला, स्नेहाला फोन केला, नीताला फोन केला, ह्याला फोन केला, त्याला फोन केला, म्हणजे काय तर ला आलं. ओके. कोणाला लागले, स्नेहाला लागले, कोणाला दिले, स्नेहाला दिले, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर हे कायला ह्याच्यासाठी आपण काय वापरतो, कोरियनमध्ये एगे हे पार्टिकल वापरतो. ओके. त्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे, नुगा. आता नुगाचं जे सेंटेन्स आहेत ते बघा इकडे वाक्य दिलेली आहेत. नुगा वात्समनिका, कोण येत आहे, हू कम ओव्हर, कोण येत आहे, तर कोण हे काय आहे या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे. कोण येत आहे तर छिंगुगा, माझा मित्र येत आहे, मी काय सांगेल माझा मित्र येत आहे, छिंगुगा वात्सायो. ख्योशिरे नुगा खेसेयो, हू इज इन द क्लासरूम, तर इथे बघा इथे आपण स्पेसिफिक कोण असं दर्शवत नाही आहोत, हू इज इन द क्लासरूम, क्लासरूममध्ये कोण आहे, मग आपण काय सांगणार की खिम संगसेंगनी मी खेसेयो, कोण आहे खिम संगसेंगनी मी खेसेयो. ख्योशिरे क्लासमध्ये कोण आहे तर क्लासमध्ये नुगा. ओके. ख्योशिरे नुगा खेसेयो, क्लासमध्ये कोण आहे, इथे कोण हे काय आहे सब्जेक्ट आहे, कर्म नाही आहे. तर या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा की जेव्हा कर्मक असेल त्यावेळेला काय वापरायचं आणि ज्या वेळेला कर्ता असेल त्यावेळेला काय वापरायचं. आता या ठिकाणी बघा नुगा छॉनरल हेसयो, तर हू कॉल्ड, तर नुगा हू कॉल्ड, कोणी कॉल केला, कोणाला कॉल केला नाही विचारलंय आपण, कोणी कॉल केला, तर कोणी काय केलेला, हाकसेंगी हेसयो म्हणजे स्टुडंटनी केलेला. आलं लक्षात. तर कोणाला केलेला, कोणी केलेला. ओके. आता या केल्याच्या ऐवजी तुम्ही दुसरं कोणतेही वर्ब टाकू शकता, दिलेला, दिलेला, परंतु या ठिकाणी बघा कोणाला म्हणजे इथे काय आहे कर्म आणि या ठिकाणी काय आहे कोणी म्हणजे सब्जेक्ट, कर्ता. आलं लक्षात. तर या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. आता ह्याच्या पुढचं जे आहे ते काय आहे ग्रामर अ से यो. तर या ठिकाणी बघा आपण शिकलो होतो की शी जे आहे ते काय आहे ऑनर ऑफ वीक आहे, अ शी. ओके. तर ते आपण काय करायचो वर्बच्या पुढे लावायला शिकलो होतो. तर आपण मागे जेव्हा पास्ट टेन्स शिकलेलो त्यावेळेला मी तुम्हाला दाखवलेलं की समजा ओशिदा. ओके. तर ओशिदाचं काय होईल, ओशी प्लस
ऑयो का, कारण की इकडे ई आहे. ओके, त्यामुळे इकडे काय झालं ऑयो. मग आपल्याला माहिती आहे की ई प्लस ऑ काय होतो, यॉ होतो. काय होतो, यॉ. म्हणून इथे काय लिहिलं आपण, ओस्यायो. काय आलं, ओस्यायो. तर स्टार्टिंगला आहे ना, ज्या वेळेला स्टार्टिंगला लोक स्यायो जास्त वापरायचे, परंतु आता त्या लोकांना ना स्यायो बोलणं जास्त जड जात आहे वाटतं. माहीत नाही काही त्यांच्यामध्ये काय आहे की अगोदर जे होतं ना त्याच्यामध्ये इवन अजूनही नेटिव्ह प्लेसमध्ये जे आहेत ते काय करतात, जास्त करून हे वापरतात. परंतु नॉर्मली जर आता बघायला गेला तर काय वापरतात, स्यायोच्या जागी सेयो. मग काय होतं, ओसेयो. काय आलं, तर तुम्ही स्यायो जरी वापरलात तरी करेक्ट आहेत आणि सेयो जरी वापरलं तरी करेक्ट आहे. परंतु प्रॅक्टिस काय करा तुम्ही, दोघांची पण करा. या ठिकाणी बघा सेयोची प्रॅक्टिस जास्त करा, कारण की जसं ईदा आहे ना, ईदाचं कसं केलं आपण, ईदाचं काय व्हायचं, ई ए यो. काय व्हायचं, ईदाचं ई ए यो किंवा ये यो. त्याच पद्धतीने शिदाचं आहे. शिदाचं काय होतं, एकतर सेयो किंवा मग स्यायो. परंतु सेयो बोलणं जास्त सोपं जातं, त्याच्यामुळे हे लोक काय करतात, सेयो बोलतात. ओके, म्हणून या ठिकाणी बघा खाशिदाचं काय झालेलं आहे, खा से यो. हे यो सेंटेन्स एंडिंग बद्दल मी सांगते आहे. परंतु जर आपल्याला निदा एंडिंगनी करायचं असेल तर आपण कसं करणार, खाशिम निदा. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण करायचं आहे. आणि असे कधी लागणार, तर ज्या वेळेला इकडे पाश्चिम मध्ये काय असेल त्यावेळेला. जसं की आता या ठिकाणी बघा इथे काय दिलेलं आहे, इल्ता. तर या ठिकाणी बघा पाश्चिम मध्ये आल्यामुळे इकडे काय लावलं आपण, अ से यो. ओके, तर ही काय झाली, हॉनोरॉफिक सेंटेन्स एंडिंग झाली. जर पाश्चिम असेल तर आपल्याला काय लावायचं आहे, अ से यो. आणि जर पाश्चिम नसेल तर डायरेक्टली काय लावायचं आहे, सेयो. ही सेंटेन्स एंडिंग, ही कुठली एंडिंग आहे, तर हॉनोरॉफिक सेंटेन्स एंडिंग आहे. तर या ठिकाणी बघा पुढे जे दिलेलं आहे ते काय आहे, तर आन वापरून आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी वाक्य बनवायचे आहेत. आतापर्यंत आपण काय बघितलेलं की वर्बचं काय घ्यायचं होतं आपल्याला, स्टेम. आणि त्याच्या पुढे आपण काय लावायचो, जी. आणि त्याच्यानंतर पुढे काय लिहायचो, आन. आणि मग ह्याच्या पुढे आपण पास्ट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स जे काय असेल ते आपण लावून काय करायचो, नकारार्थी वाक्य बनवायचो. परंतु इथे बघा काय दिलेलं आहे, तर वर्बच्या अगोदर आपण काय करायचं आहे, आन लावायचं आहे. तर या ठिकाणी बघा, किम 선생님이 지금 आन खेशिम निदा. म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा वर्बच्या अगोदर काय केलेलं आहे, फक्त आन लावलेला आहे. आणि जे वर्ब आहे त्याला काय केलेलं आहे की इथे तर खेशिम निदा लिहिलेला आहे, परंतु पुढे बघा तुम्ही पास्ट टेन्स लावू शकता आणि प्रेझेंट टेन्स सुद्धा लावू शकता किंवा फ्युचर टेन्स सुद्धा लावू शकता. आपल्याला काय करायचं आहे, फक्त वर्ब जे आहे त्याच्या अगोदर आन लिहायचं आहे. ओके, तर हे डिटेलमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे त्याचा आपण एक व्हिडिओ घेणार आहोत. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी सगळं सांगणार आहे की कोणत्या क्रियापदाच्या पुढे तुम्ही आन लावू शकता, नाही लावू शकत. तर हे सगळं आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. परंतु इथे फक्त जस्ट हे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये लक्ष द्या की नॉर्मली तुम्ही कोणताही वर्ब घेतला तर त्या वर्बच्या अगोदर काय करायचं आहे, तुम्हाला आन लिहायचं आहे. आणि जो वर्ब आहे तो काय करायचा आहे, पास्ट किंवा प्रेझेंट टेन्समध्ये कंजुगेट करायचा आहे. परंतु जर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल तर आपण बघितलेलं वर्बचा जो स्टेम होता तो स्टेम घेऊन त्याच्या पुढे लावून जी लावून काय करायचं आहे, पुढे आंता जो शब्द आहे त्याला काय करायचं आहे, पास्ट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्समध्ये कंजुगेट करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर पाचवा जो ग्रामर पॅटर्न आहे ते काय आहे, खेत. तर आपल्याला हे माहिती आहे, आपण भविष्यकाळ ऑलरेडी शिकलेलो आहोत की जर आपल्याला भविष्यकाळ करायचा असेल तर त्यावेळेला काय करायचं आहे की एखादी जी काही गोष्ट करणार आहात ती करून काय करायची आहे, जो वर्ब असेल त्या वर्बचा काय करायचा, स्टेम घ्यायचा आणि त्याच्या पुढे काय लावायचं आहे, खेत समनिदा. खेत समनिदा. मी तुम्हाला सांगितलेलं की खेतच्या पुढे नेहमी काय लागेल, समनिदा लागेल. कारण की खेत हे काय आहे तर हॉनोरॉफिक आहे. खेत हे वर्ड काय आहे, हॉनोरॉफिक आहे. त्याच्यामुळे नेहमी पुढे काय लागेल, समनिदा लागेल. आता या ठिकाणी बघा खेस्सोयो लावलेला आहे, या ठिकाणी खेस्सोयो लावलेला आहे.
लावला तर चुकीचा नाहीये, लावू शकता, परंतु मी जे तुम्हाला सांगितलेलं किंवा जर माझं ऐकायचं असेल तर तुम्ही काय करा, समनिदा लावा. कारण की काय आहे ना, हे हॉनोरॉफिक आहे. तर ज्या वेळेला तुम्ही हॉनोरॉफिक वापरता त्यावेळेला तुम्हाला एंडिंग सुद्धा कशी असली पाहिजे, हॉनोरॉफिक असली पाहिजे. जर तुम्ही ऑयो जरी वापरली तरी सुद्धा चुकीची नाहीये, तुम्ही वापरू शकता. ओके, तर या ठिकाणी बघा इथपर्यंत आपलं ग्रामर सेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते आपण जे हॉनोरॉफिक फॉर्म जे होते ते घेणार आहोत. तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया, कारण की ह्या लेक्चरमध्ये एकदम हे सगळं शिकवलं तर खूप मोठं होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला लेक्चर्स पण प्रश्न उत्तरं पण सोडवायची आहेत. तर हे जे आहे ते आपण काय करणार आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर आता मी इथेच थांबवते. तर आज आपण काय बघितलं आहे, तर इथे आपण काय बघितलं, भविष्यकाळ, ज्याच्यामध्ये आपण काय करतो तर खादा. आता हा जर मी वर्ब घेतला तर त्याचा मी स्टेम घेईल खा आणि त्याच्या पुढे काय करेल, खाकेत समनिदा म्हणजे काय, तर मी जाईल, आय विल गो. ओके, मी जाईल. त्याच पद्धतीने तुम्ही कोणताही वर्ब इथे घेऊ शकता. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, तर नकारार्थी शब्द कसे बनवायचे ते बघितले. तर आपण काय बघितलं, तर कोणताही वर्ब जसं खा घेतलं तर मला खाच्या अगोदर काय करावं लागेल, आण लिहावं लागेल. आणि खाचं मला काय करायचं आहे, मी कोणतंही खायो लिहू शकते किंवा खा समनिदा लिहू शकते, खामनिदा लिहू शकते किंवा खासेयो लिहू शकते. ओके, तर ज्या पद्धतीने मला लिहायचं आहे त्या पद्धतीने मी ते वर्ब कंजुगेट करेल. त्याच्यानंतर आपण वरती काय शिकलो, तर जे आहे उशी किंवा शी जे हॉनोरॉफिक सेंटेन्स एंडिंग आहे ती आपण शिकलो आहे, यो सोबत कशी करायची ती. ओके, त्यानंतर नुगा आणि नुगू ह्याच्यामधला फरक आपण बघितला. नुगू आणि या ठिकाणी काय, तर नुगामधला फरक बघितला. आणि त्याच्यानंतर काय, तर ॲपोस्ट्रॉफी एस कसा लावायचा ते आपण बघितला आहे. ओके, तर इथेच थांबूया, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.